मैत्रिणींनो, आज आहे ना, आज परत आम्ही एक म्हणजे हेअरस्टाईल असं दाखवतो आहे तुम्हाला. कारण थोडं व्हिडिओ आता आम्ही थोडे वेगळे वेगळे दाखवणार आहे तुम्हाला. असे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ करणार, कारण रोज रोज खायचे व्हिडिओ पण आम्हाला जमत नाही आहे आता सध्या. पण दाखवतो आहे आम्ही बनवून पण आता हे 2 दिवस तुम्हाला जरा केसांचं फ्री होतो आम्ही सॅटर्डे संडे. तर म्हटलं की आता आपण थोडं या मुलींबरोबर काहीतरी वेगळे व्हिडिओ बनवूया. तर काल माझं केसांचं यांनी स्ट्रेटनिंग दाखवली तुम्हाला, आणि आज आहे ना हे मुलीच्या केसांवरती एक एक सुंदरशी एक अगदी छोटीशी हेअरस्टाईल दाखवत आहेत. ती सोप्या पद्धतीची आहे अगदी, आणि तुम्हीही करून बघा ते. आम्ही तुम्हाला दाखवतो आहे. तर त्याकरता काय करायचं, हे असे केस आहेत ना, पूर्ण त्याची पोनी करायची. पूर्ण असे छान विंचरून घ्यायचे केस, आणि त्याला ना अशी पोनी बांधा आता त्याला, म्हणजे बरं उंच करून अगदी उंच करायचे अगदी. आणि त्याला रबर बँडनी अगदी पक्क रबर बँड घ्या, घट्ट रबर बँड घेऊन, आणि त्याला असं पोनी करा बघा अगदी घट्ट केसांना, आणि उंच केस बांधा वरती, ज्याने तो जुडा येईल. आम्ही ना तुम्हाला एक केसांचा जुडा दाखवतोय. अगदी छोट्याशा फंक्शनला तुम्ही घालू शकतात तो, आणि त्याला काही खर्च नाही आहे, आणि काही डेकोरेशन आणायचे वरतून असं काही आणायचं बाहेरून वगैरे असं काहीच नाही आहे. अगदी सोप्या पद्धतीचा दाखवतोय बघा. आणि आम्ही आहे ना हा केला पण होता एक वेळा एका फंक्शनला आम्ही गावी. बघा अशी घट्ट करायची ती कोणी, म्हणजे ते रबर बँड जो आहे ना त्याला खूप असं घट्ट करायचं, पॅक करायचं अगदी. आता कुठलीही एक बांगडी घ्यायची, जी आपली अशी वेस्ट असो म्हणा का काय रोजची पण असली तरी, म्हणजे असं कडा टाईप घ्यायची, थोडा असा जाड असायला पाहिजे तो, की त्यात केस आपले फोल्ड होत. आता ह्या तो कडा आहे ना केसांमधनं असं टाकायचा कोणीमध्ये, आणि त्याला अगदी असं घट्ट पकडून ठेवायचं असं खालच्या बाजूने वर टाकायचं. हां, आणि हे बघा हे असं आहे ना, ही त्या बांगडीमध्ये ना खालून असं ती पोणी अशी टाकायची, म्हणजे केस टाकायचे त्याच्यामधनं, ते जे आपण घातले आहेत ना रबर बँड लावून, तर ते केस हां असं आलं पाहिजे बघा हे. हां, आता परत त्यात इथून काढायचं आणि इथे घालायचं, असं फोल्ड करत जायचं, म्हणजे त्या बांगडीला आहे ना असं फोल्ड करायचं केसांना. हां, हे बघा असं आहे ना, ते येतात अगदी असे फुलासारखे दिसतात ते केस, असं म्हणजे काहीतरी आपण फूल काढलं आहे तिथे. बघा असं हे काढत राहायचं त्या बांगडीमधनं, पूर्ण ती बांगडी पॅक होईपर्यंत. हे बघा आता हे रबर बँड पण नाही दिसणार. आता हे बघा छान आलं बघा, हिने छान केलं. हां, हे बघा तीन चार फुलासारखे म्हणजे कळ्यासारखे आलेत ते अगदी. हां, ही माझी सून करते हेअरस्टाईल, आणि मुलीच्या केसांवर करते ती. हिचे केस थोडे लांबसर आहेत चांगले, आणि सिल्की पण आहे खूप हिचे केस. तर ती त्यावर ट्राय करून बघते. एकदा माझ्या केसांना केले होते, जेव्हा माझे केस कापले नव्हते तेव्हा, कुठे छोटं एक फंक्शन होतं तेव्हा. पण आता आम्हाला आठवलं की आम्ही अशी हेअरस्टाईल केली होती, म्हणून हे तुम्हाला दाखव. हे बघा हे पूर्ण फोल्ड झाले, आणि जर उरले असणार ना केस तर त्याला असं हे रबर बँड पण झाकलं जाते बघा, असं झाकून द्यायला. हां असं. हां, हां हे बघा असं थोडं हातांनी पण थोडं त्या केसांना असं थोडं लूज करून, आणि सुंदर बघा किती सुंदर दिसते. आणि अजून तर काही तिने ते युपिन पण नाही लावलंय त्याला, असेच ते केस बघा किती छान मांडले गेले बघा. हे बघा अगदी असं ना फुल दिसते बघा, जसं वाटतं ते रेडीमेड जुड्या असतो ना आपण आणतो कधी कधी बघा, बऱ्याच बायका असं लावतात. पण हा रेडीमेड जुडा नाहीये, हा अगदी केसांचा बनवलेला जुडा आहे बघा, अगदी छान अगदी सुंदर. आणि त्यामध्ये युपिनने त्याला फिट करायचं.
आता त्याला ना असं युपिन घ्यायचे. हिच्या केसांना बघा आता युपिनची गरज पण नव्हती, पण ते युपिन घ्यायचे बघा ना, असे आतमध्ये लावून घ्यायचे. हे बघा, एक हात पिन इथून वरण, म्हणजे ते अगदी गरज नाहीये का? हा गरज नाहीये, पण तरी बघा ते पॅक झालं अगदी, म्हणजे आपल्याला अंदाज. हा हे बघा. हम्म. तर हे बघा, आता आहे ना आम्ही दोन प्रकारे तुम्हाला त्याला डेकोरेट करून दाखवतो. म्हणजे त्याला थोडं आपण आता हा जुडा झाला आहेत ना असा, तर त्याला थोडं डेकोरेट करून दाखवतो. ते हे एक असं आमच्याकडे ना हे कोट असतो ना आपला, तर त्यामध्ये लावतात बघा, त्याला ब्रॉच का काहीतरी म्हणतात ते, तर तो आहे. तर तो फक्त असं त्याला ठेवून द्यायचा, असं म्हणजे आपण पिनने हे करायचं. तर बघा, तर सुंदर दिसतो तो पण लावला तर. त्यांचे केस खूप सिल्की आहेत ना. सिल्की केस आहेत ना तिचे, तर ते बसत नाही. हा हे बघा, असं पण बघा किती सुंदर दिसतं बघा. एखादी असं ट्रेडिशनल वाटतं ना, ते तसं हेअरस्टाईल वाटते बघा, अशी अगदी अशी. तर आता ते एक दाखवलं तुम्हाला डेकोरेशन, म्हणजे डेकोरेट करून तिच्या केसांना. आता हे दुसऱ्या पद्धतीने दाखवतो बघा, अगदी सोपी पद्धत. आता हे बघा, आपण हे टिकली आणतो ना, असं पॅकेट असतं आपलं, तर ते डायमंड वगैरेचे असतात आपल्याकडे, तर त्याने आहे ना याला असं फक्त त्याला चिपकून द्यायचं त्या आपल्या जे टिकल्या असतात ना आपल्या. आता हे बघा, हे किती म्हणजे वस्तू नाही वापरत. हा, जी ही वापरली पण नाही जात वस्तू आपली, कारण ह्या अगदी डायमंडच्या टिकल्या असतात, तर त्या अशा लावून द्यायच्या बघा त्याला. हा तर इतका सुंदर वाटतो ना, हे बघा किती सुंदर तुम्हाला दिसणार हे व्हिडिओमध्ये. हे बघा, पण आम्ही जर असं बघतोय ना प्रत्यक्ष, आणि तुम्ही पण असं लावून बघणार ना, तर इतकं सुंदर वाटतो ना. इतकी म्हणजे सिम्पल आणि सोबर डिझाईन दिसते अगदी, म्हणजे मी ते फुल लावून द्यायचं. आणि एखादी फुल असलं आपलं ओरिजिनल असं गुलाबाचं वगैरे आपलं असलं ना, गुलाबाचं छोटंसं एक फूल असतं ना, तर ते त्यात लावून द्यायचं आपल्या ह्याच्यामध्ये. आणि किंवा नाहीतर इथे गजरा लावून द्यायचा बघा, असा आपला असाही लावू शकतो, किंवा असा पण आपण असा गजरा लावू शकतो त्याला. आता हे बघा, हे आम्ही आहे ना टिकल्या लावल्यात ना त्याला, तर किती सुंदर दिसतोय ना तो. अगदी असं म्हणजे वाटते रेडीमेड नाही का ते. आता हा एखाद गुलाब असतो ना आपल्याकडे, नाही तर तुमच्याकडे ओरिजिनल फूल असेल ना, मोगरा म्हणा किंवा छोटा गुलाब असतो ना आपलं, तर तो गुलाब पण तुम्ही त्यामध्ये असं असं लावू शकतात. हे बघा मध्ये, हा हे बघा, इतकं सुंदर वाटतंय ते, खूपच सुंदर वाटतंय बघा. तुम्ही मध्ये एक गुलाब लावलाय, अगदी छोटासा गुलाब आहे तो, म्हणजे हा नकली गुलाब आहे, पण तुम्ही आपलं असली पण लावू शकता. म्हणजे फक्त याला आहे ना असं हे आकडा आहे, हे दिसतं असं. हे सगळे टिकल्या लावलेत बघा आम्ही. इथे 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 असं लावायचं याला इथे, आणि मध्ये गुलाब लावून टाकलाय त्याला. तर बघा किती सुंदर दिसतंय. आणि समोरून थोडं आपलं असं हे कसं केस काढायचे. केस आपलं काढून घ्यायचे आपल्या असे. बघा असं म्हणजे खूप छान दिसतं आणखी. असं हेअरस्टाईल. आणि ही साडीवर पण छान दिसते, किंवा आपण लेहंगा वगैरे घालतो, किंवा एक आपलं ड्रेस पण घातला ना असं ट्रेडिशनल. आता गणपती येणार आहेत, रक्षाबंधन आहे, आता सणच येतील ना श्रावणमध्ये, तर तुम्ही असं करू शकता. म्हणजे मुली अगदी सोप्या पद्धतीने, आणि ड्रेसवर पण सुंदर दिसतो तो. आपण कशा मुली ड्रेस घालतात ना आजकाल, छान छान आपले रेडीमेड ड्रेस असतात ना, शरारा वगैरे असतात, त्यावरती पण
ही हेअरस्टाईल इतकी सुंदर दिसेल ना, छान आहे. करून बघा मैत्रिणींनो, हे इतकं असं हे माझ्या मुलींच्या केसांवर खूप सुंदर दिसते. तिचे खूप सिल्की केस पण आहे आणि ही सुनबाई तर एकदम एक्सपर्ट होऊन गेली आहे आता केसांची हेअरस्टाईल वगैरे. आता आम्हाला असं वाटतं पार्लरच उघडावं लागेल. आता आहे ना दुसरं तुम्हाला एक आणखी एक डेकोरेट करून दाखवतो. हा जुडा तुम्हाला आता तो टिकलीने केला होता बघा. आणि आता आहे ना आम्ही एक असं वेणीला लावायचं काय ते असं गजरा असतो ना आपला, तर तो त्याने दाखवतो तुम्हाला. हां, हे बघा, हा तर असं रेडीमेड मिळतात हे सगळं बाहेर आपलं. तर हे बघा, हा असं पण लावू शकतो आपण आता ह्या गजऱ्याला. आणि सिंपल अगदी सोपं पद्धतीने आपल्या हाताने सुद्धा करू शकतो आपण हे, म्हणजे अगदी. आणि त्याला जास्त काही वस्तू पण नाही लागत किंवा काही असं पिना वगैरे का काही जास्त पण नाही. आणि आपल्या डोक्यामध्ये पण दुखणार नाही डोकं पण, असं अगदी हलकं हलकंसं. आणि बघा हा गजरा असं थोडं घट्ट करून घ्यायचं. हां, हे मैत्रिणी आम्ही असंच आता बसतो ना घरामध्ये, तर बघ करत असतो काही ना काही, रिकाम्या बसत नाही ह्या मुली पण. काही ना काही शिकतात आहे घरामध्ये बसून, परत काही नवीन नवीन करतात आहे. म्हणजे पूर्ण वेळ आपला यूज करतात आहे. त्या ऑफिसमधनं आल्यावरती पण नवीन नवीन बघून येतात काहीतरी, तर वेळही जातो आणि बरंही वाटते. बघा किती सुंदर दिसतो. आणि त्यात आपण तो गुलाब पण परत लावू शकतो मध्ये पण. आणखी परत आपल्याला डेकोरेट करायचं आहे जास्त, तर ते गुलाब पण अगदी. आणि ना लांब केसांना हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. थोडे मोठे केस पाहिजे किंवा त्या बांगडीमध्ये पूर्ण आले पाहिजे. आता हे बघा, हा असा एक आपला गुलाब परत आपण यामध्ये असा करू शकतो. हे बघा किती सुंदर दिसतोय. असं वाटतं ना ते रेडीमेड मिळतात ना ते जुडे बघा बाहेर लावतात तसे, तशी वाटतात आहे अगदी. इतके सुंदर वाटतंय बघा, हा गुलाब आणि तो गुलाब. आणि त्यामध्ये ना अगदी सुंदर वाटतोय तो अगदी. आणि इतकं सिंपल वाटतंय. हे बघा किती अगदी सिंपल आणि सोबर आणि इतकं नाजूक. आणि साडीवरती ही हेअरस्टाईल तर खूपच सुंदर दिसणार आहे अगदी अगदी अशी. हे बघा, आणि ज्याचा लांबोडका चेहरा असेल ना त्याला ही हेअरस्टाईल छान दिसते. म्हणजे अशी जुडा घालून आणि साडीवरती फार सुंदर. ही बघा आता ही दुसरी. हां, आता हे 2 प्रकारचे तुम्हाला दाखवले आता आम्ही. आता हे तिसरं आहे. तर हे काय आहे ना, हे ब्रॉच आहे एक अगदी. हे आता हे आपलं मिळतं बाहेरच हे सर्व. तर हे फक्त यालाही बघा हे मध्ये लावायचं. ऑलरेडी हां, असं हे याला आहेत अगदी असं खोचायचं केसांमध्ये. आणि हे रेडीमेड आहे. हलकं असं दाब. हां, हे बघा, हे दाबून झालं. आणि बघा किती वन साइड पण लावू शकतो ना हां, आपण. हे बघा असं. हे बघा तसं मध्यभागी लावलं ना हे, तर म्हणजे ते केसांमध्ये हे बघा असं. आणि हे वर्ण पूर्ण केस पण दिसतात आहे ह्याचे. म्हणजे असं जुडा वाटतो. तर रेडीमेड मिळतात ना, पण हे रेडीमेड नाही, हे केसांनी बनवलं आहे बघा. आणि डोक्याला थोडं ओझं पण नाही आहे, काहीच नाही, अगदी हलकंसं अगदी. आणि साडीवर तर खूप सुंदर वाटते ही हेअरस्टाईल. आणि दिसणार पण खूपच सुंदर, छान वाटते अगदी. आता तिसरी, हां लास्ट आणि तिसरी तुम्हाला दाखवतो. कारण आमच्याकडे इतकंच आहे डेकोरेशनचं. ते डेकोरेट करायचं त्या जुड्याला. आता हे साऊथ इंडियन करायचं असलं किंवा साऊथ इंडियन साडी वगैरे घालतो ना आपण, तर त्याला बघा असा एक हा नकलीच गजरा आहे हा पण. हां, तर त्याला असं बांधायचं बघा अगदी. साऊथ इंडियन नाही का, हे मोगऱ्याची फुलं असतात बघा बाहेर मिळतात आपल्याला, सेम तसा गजरा वाटतो हा. आणि फक्त त्याला असं लावून द्यायचं. हे आता तुम्हाला असं दाखवतोय आम्ही. तर हे याला असा धागा असतो, तर त्याला मध्ये करून घ्यायचं आणि इकडनं पण असं या धाग्याला मध्ये लावून
लावून द्यायचं आणि हलकं डेकोरेट झालं. हे बघ सुंदर झालं हा पण. आणि अजून याला काय आपल्याला डेकोरेट करायचं तर हे फूल लावून द्यायचं, त्याला जास्तच करायचं असतं. फंक्शनला चांगलं आहे. हा अगदी फंक्शनला, अगदी आपलं साऊथ इंडियन घालतात ना बायका, आणि त्या साड्या पण घालतात तसं. तर हा त्या प्रकारचं झालं. म्हणजे 3-4 आपण ह्या जुड्याला डेकोरेट करून असं 3-4. आता हा गुलाब लावलाय, हा पण असं काढून पण बघा, असंही सिंपल छान दिसतो बघा तो केसांचं. असं वाटतं किती सुंदर केसचं झालेलं आहे. आणि परत हे लावलं आपण तर अति सुंदर दिसतंय बघा, आता किती छान दिसतं. तर हे बघा, ही आता हे ना, ही हेअरस्टाईल अगदी साऊथ इंडियन झाली आणि इतकी सुंदर वाटते बघा. तुम्ही साईडने बघा किती छान असं, म्हणजे फेस एवढा छान वाटतो ना त्याने, असं वाटतं बघा छान. आणि साऊथ इंडियन अगदी हे आपण तुम्ही असली पण लावू शकतात. आपले मोगऱ्याचे गजरे मिळतात ना, ते आणून ठेवायचे, आणि नसलेच तर आपले हे आपलं असतंच हे घरात, तर हे कधी आपण लावू शकतो. आणि याला वजन पण नाही आहे, यालाही वजन नाही आहे. खूप सुंदर झाला. आता तुम्हाला ही हेअरस्टाईल आमच्या 3 प्रकारच्या आम्ही दाखवल्यात, तर तुम्हाला कसं वाटल्यात त्या तुम्ही सांगा, आम्हाला कमेंट करा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. आणि दुसऱ्यांना तुमच्या मैत्रिणींना पण पाठवा, कारण आम्हाला बरं वाटतं तुम्ही जर आपला व्हिडिओ बघितला, कमेंट केल्या तर. आणि धन्यवाद मैत्रिणींनो.